संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माझ्या भगिनी सौनीता कांबळे मॅडम यांचा सन्मान संपन्न होत आहे। आदिशक्ती मारून हवेलीची या कार्यक्रमामध्ये आदिशक्तीचा जागर करणाऱ्या या भविष्यातील नारी शक्तींना मानाचा मुजरा। संगीतप्रेमी शिक्षिका सौ नीता कांबळे मॅडम यांनी सुद्धा व्यासपीठावर आपल्या बालचमूंच्या सोबत सन्मानाचा स्वीकार करावा। ज्योतिबांची ती क्रांती ज्योती सावित्री, त्यागाची प्रती ती शिवबाची जिजाई, भीमरावांची सावली ती रमाई, रणांगणावर लढते जशी राणी लक्ष्मी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी। तिचे उपसरपंच शंकर तानाजी नांगरे तात्या यांच्या हस्ते होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते। सन्माननीय श्री सारंग श्रीनिवास पाटील, आदरणीय बाबा अध्यक्ष माहिती व तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे स्वागत व सत्कार आपले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सदस्य श्री अरुण भगवान जाधव यांच्या हस्ते संपन्न होत आहे। संरचना देवी सारंग पाटील, उपाध्यक्षा श्रीनिवास पाटील फाउंडेशन यांचे स्वागत व सत्कार आपल्या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ अक्काताई मस्के यांच्या हस्ते संपन्न होत आहे।
आदरणीय वहिनी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आदिशक्ती मारुल हवेलीची या प्रेरणादायी कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री सारंग श्रीनिवास पाटील बाबा यांनी आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करते. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या मारुल हवेलीमध्ये श्री परिवार श्रीनिवास पाटील फाउंडेशन युवा 360 आणि ग्रामपंचायत मारुल हवेली यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आदिशक्ती पुरस्कार सोहळा आपल्या माता भगिनींचा कौतुक सोहळा यानिमित्त इथे उपस्थित असलेले आपल्या गावचे सुपुत्र सातारा लोकसभेचे माजी खासदार सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल सन्माननीय श्रीनिवास पाटील साहेब, आपल्या गावच्या प्रथम नागरिक सौ अक्काताई मस्के, श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौभाग्यवती रचनादेवी पाटील, श्रीनिवास पाटील फाउंडेशन आणि युवा 360च्या सर्व मारुल हवेलीच्या प्रमुख समन्वयक, ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य, आजी माजी सरपंच, डेप्युटी सरपंच आणि उपस्थित सर्व माता भगिनी, सर्वप्रथम मी श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीनं, युवा 360च्या वतीनं आणि ग्रामपंचायत मारुल हवेलीच्या वतीनं आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 8 मार्चचा महिला दिन दरवर्षी येतो आणि जातो, परंतु या वर्षीचा महिला दिन आपल्या मारुल हवेलीसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज सकाळीच आपल्या आई निनाई देवीचं दर्शन घेऊन सर्वप्रथम मठाच्या मैदानावर आपल्या माता भगिनींच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल असं ओपन जिमचं उद्घाटन आपण केलेलं आहे. उद्घाटन करतेवेळी फक्त काही 15-20 माता भगिनी तिथे उपस्थित होत्या. माझी विनंती आहे की नंतर मुद्दामून जाऊन जे सुंदर असं जिम आपण तयार केलेलं आहे, उभं केलेलं आहे, तेही आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब यांनी त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये असताना मंजूर करून आणलेली खेळणी, जिमचं साहित्य, व्यायामाचं साहित्य, त्याला बसवायला बराच विलंब झाला, परंतु आज महिला दिनाचा शुभ मुहूर्त साधून ग्रामपंचायत मारुल हवेलीने ती जिमचं साहित्य उभं केलं. त्याबद्दल ग्रामपंचायत मारुल हवेलीचे सर्व सदस्यांचे, माजी सदस्यांचे, माजी सरपंच मगरेंचे, माजी सरपंच शिंदेचे, विद्यमान डेप्युटी सरपंच शंकरदादा आणि सर्व सदस्यांचे मी आभार मानतो. पुन्हा एकदा या सिद्धेश्वर हॉलच्या शेजारी, सिद्धेश्वर हॉलचं तर नूतनीकरण आपण पाहिलेलंच आहे. इतका सुंदर लग्न किंवा इतर समारंभ सोहळ्यासाठी हॉल हा फक्त आपल्या मारुल हवेलीमध्येच पाहायला मिळतो. आणि अनेक वर्षापासून आमची जी मनोमन इच्छा होती की नुसतं लग्नाचा हॉल, परंतु लग्न लागल्यानंतर जी गैरसोय होते या लग्नाच्या हॉलमध्ये मग पटपट बाजूला करून इथंच पंगत वाढावी लागते किंवा कुठेतरी उघड्यावर पंगत वाढावी लागते, ही जी गैरसोय अनेक वर्षापासून होत होती. म्हणून ती गैरसोय दूर करण्यासाठी श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून या हॉलला लागूनच आपण इकडं भोजन कक्ष तयार केला. तो साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी केला, परंतु त्याचं काम काही अपूर्ण होतं आणि श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हा हॉल उभा केला आणि त्याचंही लोकार्पण आज आणि त्याचं नामकरण स्वर्गीय सौभाग्यवती रजनीदेवी श्रीनिवास पाटील माई यांच्या स्मरणार्थ तो हॉल श्रीनिवास पाटील फाउंडेशन तर्फे आज मारुल हवेलीसाठी आपण लोकार्पण करत आहोत. याचाही मनोमन मला आनंद. महिलांना आदिशक्ती म्हणून आपण संबोधतो, आपण घ्यावा लागतो, अशी आख्यायिका आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे.
आजच्या या कार्यक्रमाच्या मागच्या पोस्टरवर सुद्धा आपण बघत असाल स्वराज्य जननी जिजामाता आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहे. परदेशातून येऊन सुद्धा त्यांनी या भारतात हयात घालवली आणि गोरगरिबांचा अगदी शेवटच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांनी संगोपन करून सेवा केली. त्या मदर टेरेसा आहे, माता रमाबाई आंबेडकर आहे. आपल्या जिल्ह्यातल्या जरी झाशीच्या राणी असल्या तरी आपल्या जिल्ह्यातल्या धावडशीच्या कन्या असलेल्या राणी लक्ष्मीबाई. हे सगळं बघून आपल्याला वाटेल, कर्तव्य महिलांचे चित्र बघून एखाद्याला वाटेल की भारतीय समाजामध्ये कायमच मानाचं स्थान तर होतच. या आख्यायिका आपण तर ऐकल्या, त्यांचे फोटो आणि यांच्या गोष्टी आपण ऐकल्या, तर एखाद्याचा गैरसमज होऊ शकतो की खूप चांगली परिस्थिती महिलांची भारतीय समाजात पूर्वीपासून असेल आणि आजही आहे. मोठं पुरतं, मानापुरतं, आख्यायिकेपुरतं मानाचं स्थान नक्कीच महिलांना होतं. परंतु मध्यंतरीच्या काळात थोडासा घोटाळा होत गेला. धन संपत्तीची देवता म्हणून आपण लक्ष्मीचं पूजन दर दिवाळीला जरूर करतो, परंतु त्या धनसंपत्तीमध्ये वडिलाच्या संपत्तीमध्ये वाटा द्यायचा म्हणला की तीच लक्ष्मीसारखी बहीण आपल्याला नकोशी होते. मग कुठेतरी आपण ताई सही दे, सोडपत्र करून टाक असे गळ आपल्याच लाडक्या बहिणीला लक्ष्मीसारख्या बहिणीला घालतो. विद्येची देवता सरस्वती म्हणून आपण सरस्वती पूजन करतो कुठल्याही कार्यक्रमाच्या आधी, परंतु काही वर्षापूर्वीपर्यंत उच्च शिक्षणाला कोणाला पाठवायचं, घरात जर बेताची परिस्थिती असली तर मग हळूच कुजबुज नवरा बायकोत काय असायची, ताईडीचा आता हात पुढे करून टाकतो लवकर काय करायचं शिकून मुलींना. आणि आपल्या दादाला मात्र कितीही तो अभ्यासात गंड असला तरी सुद्धा त्याला मात्र फी भरून मोठं डोनेशन भरून इंजिनियर केला पाहिजे, अशी परिस्थिती काही वर्षापूर्वी होती. म्हणजे विद्येची देवती सरस्वती, पण त्या सरस्वतीला विद्या ग्रहण करण्याची संधी नाही. त्याचप्रमाणे जरा या हॉलमध्ये कामगारांना विनंती आहे, थोडा आवाज कमी करायचा, गप्पा नाही मारायचे. त्याचप्रमाणे पोषण याची देवता अन्नपूर्णा म्हणून आपण तिचं पूजन करतो. परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत गावोगावी आरोग्य शिबिर घेतलं आणि रक्त तपासणी केली. कुपोषित कोण सापडतं? फक्त महिला. म्हणजे असा विरोधाभास आहे. आणि सुदैवानं ही जी चित्रात आपण महान महिला पाहतोय त्या फार हाताच्या बोटावर मोजणे इतकेच फक्त उदाहरण आहे. त्याच्याकडे बघून असा कोणी गैरसमज करून घेऊ नये की भारतीय महिला ही कायम सक्षम होती आणि समाजामध्ये कायम सक्षमपणे तिला मानाचं स्थान मिळालं, असं नाही. सुदैवानं अलीकडच्या काळात ते बदलू लागले. ते बदलते का? आपण सुरुवातीलाच पाहिलं इथं उत्तम कार्यक्रम ईशस्तवनाचा, इथं उत्तम कार्यक्रम हा माता दुर्गा मातेचा आदिशक्तीचं नमन करण्याचा या आपल्या लेखींनी केला. कुठल्याही कार्यक्रमाला गेले, शैक्षणिक 10वीचे सत्कार असो, 12वीचे सत्कार असो, प्रशासनामध्ये यश मिळवलेल्या व्यक्तींचे सत्कार असो, तर 10 पैकी 7, पहिल्या 10 नंबरापैकी पहिले 7 नंबर हे मुलींचे महिलांचे आहेत. सगळ्या समाजातल्या अडचणींवर मात करूनही आज आपल्या लेखीबाळी मोठमोठ्या ठिकाणी पदावर स्पर्धेत भाग घेऊन, कोणाच्या मेहरबानीने नाही, स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेत पुढे डोकं काढून मोठमोठ्या ठिकाणी जाऊन उच्चपदस्थ होत आहेत. ज्या उच्चपदस्थ होत नाहीत त्या सुद्धा संसाराला हातभार लावत आहेत, प्रपंचाला हातभार लावत आहेत. प्रपंचाला हातभार लावणाऱ्या आपल्या माता भगिनींचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला फारसं कुणी लक्ष देत नाही किंवा त्याचं कौतुक करत नाही. आणि तो कौतुक करण्याचा आजचा दिवस आहे. आज विशेषतः आमच्या श्री परिवारातर्फे, श्रीनिवास पाटील फाउंडेशन तर्फे हा कार्यक्रम प्राधान्याने घेण्याचं कारण हेच आहे की आज जरी कितीही मोठं कुटुंब वाटत असलं
आज एक माजी राज्यपालांचं एक कुटुंब वाटत असलं तर या कुटुंबाची सुरुवात किंवा या कुटुंबाची भरभराट एका 3 पिढ्यापूर्वीच्या माऊलीच्या कष्टावर झालेली आहे ही फारसं लोकांना माहिती नाही. साहेबांच्या आजी मूळच्या मल्हारपेठच्या तानुबाई रामचंद्र पाटील या अगदी लवकर मुलगा 7 वर्षाचा असताना विधवा झाल्या. पती लवकर गेले. बेताची 1-1.5 एकर शेती, परंतु त्या काळच्या मारू हवेलीमध्ये म्हणजे 20-22 साली कॉलराची साथ आली. त्यात नवराही गेला, एक लहान मूल आणि मुलगी गेली आणि फक्त एक मुलगा दादासाहेब एवढा आणि ती तानुबाई या जिवंत राहिल्या. परंतु तानुबाई हिंमत हारल्या नाही, वाट्यानी शेती दिली नाही, स्वतः शेती केली. आणि त्या काळी ज्या काही शिक्षणाची कुठलीही सोय नव्हती त्या काळात मी माझा मुलगा शिकवणार, वकील करणार या जिद्दीने एकटीने शेती केली. 4थी पर्यंत इथं मारुलमध्ये शाळा होती तर शाळेत मारुलमध्ये मूल शिकवलं. त्याच्यानंतर बहुल्यात 7वी पर्यंत मूल शिकवलं. त्याच्यानंतर तालुक्यातच मॅट्रिकची सोय नाही म्हणून इथून 23 किलोमीटर लांब कराडला मूल पाठवलं. स्वतः शेतीत कष्ट करायचं, पिकवायचं आणि मुलाला शिकवायचं. कराडवर मॅट्रिक झालेले पहिला त्याचा मुलगा म्हणजे दादासाहेब रामचंद्र पाटील साहेबांचे वडील. त्यावरही माऊली थांबली नाही तर तिथून पुढे वकिली शिकायला मुंबईला पाठवलं. वकील करून मुलगा आणला. शेतीतनं अख्ख्या वर्षाचं उत्पन्न 40 रुपये ज्या काळी यायचं त्या काळात वकिलीची प्रॅक्टिस चालू केल्यानंतर पहिल्याच महिन्यात 60 रुपये उत्पन्न कुटुंबाचं झालं. त्या माऊलींच्या त्याच माऊलींची रीक पुढं आमच्या आजी अनुसाहेबाई दादासाहेब पाटील यांनी ओढली. अतिशय अपार कष्ट केलं, मुलाबाळांना शिकवलं आणि त्या शिक्षणामुळं त्या माऊलींच्या कष्टामुळं एका पिढीत वकिली आली तर दुसऱ्या पिढीत राज्यपाल पद आलं. हे त्या माऊलींचं पुण्य आहे, हे आम्ही कधी विसरत नाही. साहेब नेहमी सांगतात, आज इथं स्वर्गीय सौभाग्यवती रजनीदेवी श्रीनिवास पाटील म्हणजे आमच्या माईंचं नाव या हॉलला आम्ही फाउंडेशन तर्फे दिलं. साहेब नेहमी बोलताना सांगतात, मी माझ्या आई वडिलांच्या कष्टामुळं पुण्यामुळं मोठा झालो, अधिकारी झालो, पास झालो, पण अधिकारी म्हणून जो नावलौकिक कमवला, खासदार म्हणून जो नावलौकिक कमवला त्याच्या मागे त्यांच्या पत्नी म्हणजे माईंचा फार मोठा हातभार. आता तुम्ही म्हणाल कसं, कुठलीही अवाजवी इच्छा न बाळगणं, आपला नवरा ज्या पदावर आहे त्याचं भान राखून अधिकाऱ्यांच्या पत्नीनी अतिशय संयमी वागणं, मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असा हट्ट या अधिकाऱ्याची पत्नी करते. त्या अधिकाऱ्याला मग वेगवेगळ्या गोष्टींनी वेगवेगळ्या मार्गाने तो पैसा मिळवावा लागतो आणि कुठेतरी मग जो बट्टा लागतो तो कधीही माईंच्या या सुस्वभावामुळे, साध्या स्वभावामुळे आणि कायम जे सहकार्य साहेबांना प्रपंचात राहिलं त्यामुळं साहेब ही प्रशासकीय कारकीर्द आणि राजकीय कारकीर्द गाजवू शकले. म्हणून त्या माऊलीचंही फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आमच्या कुटुंबाला आहे. त्याची एक स्मरण ठेवून आज त्यांच्या स्मरणार्थ हा हॉल इथे आपण करतो. नुसतं स्मरण ठेवून चालणार नाही तर यांच्यापासून प्रेरणाही घेऊन आपण काहीतरी यांचं स्मरणार्थ चांगलं गावासाठी काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी हा हॉलही आहे. आणि गेल्या 3-4 वर्षापासून ज्यांनी यांची सर्वांची सुरुवात केली त्या कैलासवासी तानुबाई रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी जसं पती गेल्यानंतर सुद्धा म्हणजे त्याला शासकीय भाषेत निराधार महिला असं शब्द आहे, परंतु आम्ही निराधार न म्हणता स्वयंसिद्धा असा शब्द वापरून त्यांच्या स्मरणार्थ काही पुरस्कार नव्हे तर काही मदत. त्याच प्रकारे ज्या आजच्याही परिस्थितीमध्ये आजच्याही मारुल हवेलीमध्ये स्वयंसिद्धा महिला आहेत, पतींच्या जाण्यानंतर सुद्धा ज्या स्वतः कष्ट करून खंबीरपणे उभं राहून आपल्या मुलाबाळांना शिकवत आहेत. तानुबाईंनी जे केलं तेच कार्य पुन्हा आजही करणाऱ्या माता आहेत. त्या मातांचा सत्कार आणि फाउंडेशन तर्फे त्यांना काही आर्थिक हातभार मुलाच्या शिक्षणासाठी हे आपण लावतोय. त्याचंही इथं वितरण सुरुवातीलाच होणार आहे. स्वर्गीय तानुबाई रामचंद्र पाटील स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार यांनी सुरुवात कार्यक्रमाची होणार आहे. आणि त्यानंतर प्रशासकीय सरकारी नोकरीमध्ये असलेल्या आपल्या माता भगिनी मुली, शिक्षण क्षेत्रात असलेल्या आपल्या माता भगिनी मुली, आरोग्य क्षेत्रात असलेल्या आपल्या माता भगिनी मुली
बाकी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या आपल्या माता भगिनी मुली यांचा सत्कार आज आपण इथे करणार. हा सिद्धेश्वर मंगल कार्यालयाचा हॉल आज गच्च भरलेला आहे. डोळ्याचं पारणं फिटतंय असा हा समारंभ होतो. माझी सर्व माता भगिनींना एवढीच विनंती आहे, खऱ्या अर्थानं तुम्ही आदिशक्ती आहात. आपली स्वतःची ताकद ओळखा. तुमच्या कष्टामुळेच आपलं कुटुंब पुढे येणार आहे आणि तुमच्या कष्टामुळेच एक एक कुटुंब पुढे आलं की मारू हवेली सक्षम होणार आहे. यासाठी 365 दिवसापैकी जरी आमचं पुरुषांचं 364 दिवस थोडंसं तुमच्याकडे दुर्लक्ष होत असलं तरी आज हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा जागतिक महिला दिवस आहे. परंतु फक्त आज आम्ही ही व्यक्त करतोय भावना असं नाही. आज व्यक्त केलेली भावना ही वर्षभर सर्व मारू हवेलीच्या पुरुषाच्या मनात कायम राहील हाही विश्वास मी बाळगतो. पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व माता भगिनींचं मनापासून स्वागत करतो आणि यापुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी असं नांगरे मॅडमना मी विनंती करतो. धन्यवाद. पाटील फाउंडेशन, ग्रामपंचायत मारून हवेली व युवा 360 यावर विश्वास ठेवत आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या, अडचणींना न घाबरता पुढे चालत राहणाऱ्या स्वयंसिद्ध महिलांचा या ठिकाणी प्रथमतः सन्मान होत आहे. मी विनम्रपणे स्वयंसिद्ध विभागातील माननीय महिलांना व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारण्याची नम्र विनंती करते. हा त्यांचा सन्मान स्वर्गीय तानुबाई रामचंद्र पाटील यांचे स्मरणार्थ पुरस्कार देऊन होत आहे. शाल, श्रीफळ आणि 5,000 रुपये यानंतर श्रीमती रेखा शंकर जाधव, श्रीमती संगीता प्रकाश पाटील, स्वयंसिद्ध महिलांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. संगीता प्रकाश पाटील, अर्चना अरुण मोरे, नीला सुधाकर जाधव, हेमलता पाटील, सुमन संजय सुतार, डीजे आशीष एसके, भारती बाळासाहेब ढोळे, लक्ष्मी हनुमंत कांबळे,
व्यासपीठावर येण्याची विनंती करते. उस्मान मुलानी, मुख्याध्यापक. यानंतर जयबुनिसा अब्दुल मुलानी, मुख्याध्यापक. यानंतर संगीता भगवान कदम, केंद्र प्रमुख. खरंच या महिलांनी ज्ञान. स्नेहलता सुरेश पाटील, शिक्षिका. स्नेहलता सुरेश पाटील, शिक्षिका. यानंतर शुभांगी शंकरराव जगदाळे, शिक्षिका. यानंतर उर्मिला लक्ष्मण जगदाळे. शिक्षण क्षेत्र. यानंतर विजया सदाशिव नांगरे, मुख्याध्यापिका. शिक्षक म्हणजे केवळ अक्षरांची ओळख करून देणारा व्यक्ती नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खरा शिल्पकार असतो. यानंतर शारदा संजय नांगरे. संजय नांगरे यांचा व्यासपीठावर सन्मान होत आहे. कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या भगिनींना सन्मानित व प्रेरित करावे. यानंतर सौ सुनंदा दादा चोपाटी, मुख्याध्यापिका. सौविद्या संजय तालुकर. कांता राजेंद्र नांगरे. शिक्षिकेची भूमिका एखादी महिला समर्थपणे निभावते तेव्हा ती विद्यार्थ्यांसाठी आईची माया, गुरुची दिशा आणि दीपस्तंभासारखी प्रेरणा बनते. श्री परिवार प्रस्तुत श्रीनिवास मारुहवेली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमामध्ये शिक्षण विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मारुल हवेलीच्या भगिनींचा
उपस्थित राहावे. सौनीता भरत कांबळे. या ठिकाणी जो सन्मान होत आहे त्यांना प्रेरणा देण्यासाठी कृपया माता भगिनींनी जोराच्या टाळ्या वाजवाव्यात अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर अनिसा आझाद मुलानी, प्राध्यापिका. सविता संतोष बागडे. ललिता संजय चव्हाण. कृपया ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी होत आहे त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहावे. विजया बाबासो कुंभार, मुख्याध्यापिका. सुवर्णा संजय जाधव. प्रतिमा शंकर शिंदे, प्राध्यापिका. महिला दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण त्यांच्या कार्याबद्दल त्यांना प्रेरणा देऊयात. उजळवणाऱ्या प्रेरणामूर्ती स्त्री शक्तींचा आज आपण सन्मान करीत आहोत. श्री परिवार प्रस्तुत श्रीनिवास पाटील फाउंडेशन ग्रामपंचायत प्राध्यापिका. मेघाली नितीन शिंदे. कृपया ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी होत आहे त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहावे. रंजना मारुती नाकरे. त्यानंतर सारिका विनीत पाटील. पुष्पा नंद
स्कूल, श्रीनिवास पाटील फाउंडेशन, ग्रामपंचायत मारुल हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने आदिशक्ती मारुल हवेलीची या महिला सन्मान व गौरव सोहळ्यामध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या मारुल हवेलीच्या माता भगिनींचा या ठिकाणी सन्मान होत आहे. स्वाती सूर्यकांत पाटील, स्वप्नाली धैर्यशील पाटील, कोमल नितीन मस्के, पूनम दिनकर जाधव,
विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माता भगिनींचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सारिका महादेव पाटील, सारिका महादेव पाटील, श्री परिवार प्रस्तुत श्रीनिवास पाटील फाउंडेशन ग्रामपंचायत मारुल हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित आदिशक्ती मारुल हवेलीची या महिला सन्मान व गौरव सोहळ्यात प्रशासकीय विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. व्यासपीठावरील मान्यवरांचे आभार, सत्कार मूर्तींचे अभिनंदन आणि उपस्थितांचे धन्यवाद. डॉक्टर मीना रघुनाथ नांगरे, डॉक्टर रागिनी प्रकाश गरुड, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या अधिशक्तींचा व्यासपीठावर सन्मान होत आहे. अर्चना रजनीकांत नांगरे, डॉक्टर अर्चना रजनीकांत नांगरे, डॉक्टर अस्मिता आशुतोष नांगरे पाटील, डॉक्टर अस्मिता आशुतोष नांगरे यांचा व्यासपीठावर सन्मान होत आहे. रुचा संजय मोगरे, डॉक्टर रुचा संजय मोगरे, वनिता राजेंद्र जगदाळे, संगीता दत्तात्रय मोगरे, उज्ज्वला सुभाष जाधव, दीपाली जयवंत कुंभार, सभागृहात उपस्थित माता भगिनींनी टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये सन्माननीय महिलांचा गौरव करावा व त्यांना प्रेरणा द्यावी.
सन्मानित करण्यात येत आहे. या फोटोसाठी आपल्याला तिकडे जावं लागेल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जानी निवास यादव. आज आपण इथे जमलेलो आहोत जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शुभा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाईचा शुभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुद्रा. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्वातंत्र्याला चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. आज सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान होतात. असा हा महिला दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. धन्यवाद. यानंतर सचिन तोडकरी आहे. मी आज तुम्हाला जागतिक महिला दिनाविषयी काही शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या आई जिजाऊ महात्मा फुलेंबरोबर स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या रमाबाई, साने गुरुजींवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबर गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई. अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीचे योगदान आहे. आई म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून ती कधीही कमी पडली नाही. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शुभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा नांदेव झाला. नव्या तोडकरी तिचा सन्मान होत आहे. या ठिकाणी होत आहे. उपस्थित राहावे. सौवर्षा जालिंदर माने, वैशाली शंकर नांगरे,
प्रमोद ढवळे. टाळ्यांच्या गजरामध्ये या महिलांचा सन्मान करण्यात यावा अशी मी माता भगिनींना विनंती करते. रुपाली संजय शिंदे. दीपाली मच्छिंद्रनाथ ढवळे. अनिसा नजीर मुलानी. या पुढे सर. घराची जबाबदारी सांभाळत उद्योग विश्वात यशाची पताका फडकवणाऱ्या श्रीमती मालन राजाराम नांगरे. श्रीमती जमुना महादेव या पुढे इकडे. उगवत्या सूर्याला नमन करून अस्ताच्या सूर्याचा निरोप घेईपर्यंत मनात कुटुंबाची जबाबदारी अंडोळ्यात भविष्याची स्वप्न घेऊन दिवसभर राबणारे यानंतर नीता आणि वाघमारे. नीता अनिल वाघमारे. यानंतर सरिता राजेंद्र जाधव. माधवी प्रमोद मस्के. सानिका रोहित कांबळे. सानिका रोहित कांबळे यांचा व्यासपीठावर सन्मान होत आहे. पूजा आणि मस्के. दीपाली शंकर सुतार.
दीपाली शंकर सुतार यांचा व्यासपीठावर सन्मान होत आहे. वर्षा जालिंदर सुतार, प्रतीक्षा अभिजित जगताप, प्रतीक्षा अभिजित जगताप यांचा व्यासपीठावर सन्मान होत आहे. टाळ्यांनी आपण त्यांना प्रेरणा देऊयात. शोभा यशवंत पाटील, संगीता मिलिंद मस्के, शोभा यशवंत पाटील यांचा व्यासपीठावर सन्मान होत आहे. पद्मजा प्रदीप कुलकर्णी, अलका मोहन कुलकर्णी, अंगणवाडी विभागामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या या मारुल हवेली गावातील माता भगिनींचा व्यासपीठावर सन्मान होत आहे. पद्मजा प्रदीप कुलकर्णी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान होत आहे. अलका मोहन कुलकर्णी यांचा व्यासपीठावर सन्मान होत आहे. टाळ्यांनी आपण त्यांना प्रेरणा देऊयात. सौसंगीता राजेंद्र सुतार, या. आपल्या इकडे या. शिक्षिता म्हणजे बालकांची दुसरी आई. मारुल हवेलीतील अंगणवाडी शिक्षिकांचा या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न झालेला आहे. अभया तुझी झेप आहे. सन्मान या व्यासपीठावरील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी इथे जमलेल्या तमाम महिला भगिनींना सर्वप्रथम मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझी मनोगत व्यक्त करते. जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस महिलांसाठी आदराचा आणि सन्मानाचा दिवस आहे. ज्याला ती आई म्हणून काली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला ती बहीण म्हणून काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला ती मैत्रीण म्हणून काली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला ती पत्नी म्हणून काली तो सीतेचा राम झाला. तो सीतेचा राम झाला. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत. जसे शिक्षण, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण आणि कृषी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महिला आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. महिला आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. या युवती ती एक आई आहे, ती एक ताई आहे, ती एक सून आहे, ती एक सासू आहे, ती एक आजी आहे. या आधी ती एक स्त्री आहे. याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
असं म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. पण ती नेहमी पाठीमागेच का असते? कधी विचार केलाय? त्याचे कारण मी तुम्हाला सांगते. यशाच्या पायऱ्या चढताना संपदे जय हिंद जय भारत. टाळ्यांनी आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा. खूप खूप अभिनंदन. यानंतर सन्माननीय सौ स्मिताताई मोहन कदम माजी उपसरपंच मारुदेवी यांचा देखील या ठिकाणी सत्काराने सन्मान होतोय. यानंतर सन्माननीय सौ जयश्री अधिक विभूते माजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सन्माननीय जयश्री अधिक विभूते यांचा देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्काराने सन्मान होतोय. यानंतर सन्माननीय सौ कोमलताई अविनाश पाटील मारुदेवी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य यांचा देखील या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्याचप्रमाणे सौ अरुणा संपत नांगरे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. आज सूत्रसंचालनाचं काम त्यांनी उत्तम पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेलं आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. सन्माननीय सौ नम्रता रोहन पाटील यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. नवीन पिढीतील महिला सुद्धा या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी संपन्न त्याप्रमाणे या ठिकाणी नम्रता रोहन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य सौ शुभांगी राजेंद्र नांगरे यांचा देखील या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते सत्काराने सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर सन्माननीय सौ दीपालीताई अनिल शिंदे मारुदेवी ग्रामपंचायत या ठिकाणी क्लार्क म्हणून काम पाहतात. सौ दीपालीताई अनिल शिंदे मारुदेवी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य सन्माननीय सौ पूनमताई रणजित मोरे सन्माननीय सौ पूनमताई रणजित मोरे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. गांधी टेकडी शाळा व्यवस्थापन कमिटीच्या माजी अध्यक्षा सन्माननीय सौ अश्विनी अविनाश शिंदे यांचा देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्काराने सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय सौ सुप्रियाताई अमर पाटील यांचा देखील या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते सत्काराने सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय सौ सीमाताई सुनील नांगरे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. सन्माननीय सौ स्वप्नालीताई सतीश शिंदे यांचा देखील या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार सन्मान संपन्न होतोय. सन्माननीय सौ पूनम नितीन शिंदे यांचा देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्काराने सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे.
सन्माननीय सौ हेमलता विश्वास हिंदोळे, महिला बचत गटाच्या समन्वयक कार्यकर्त्या सौ हेमाताई विश्वास हिंदोळे यांचा देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय सौ अर्चना सूर्यकांत शिंदे, सन्माननीय सौ अर्चनाताई सूर्यकांत शिंदे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. सन्माननीय सौ नीलमताई विजय शिंदे, सन्माननीय सौ नीलमताई विजय शिंदे यांचा देखील या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सर्वांचे सत्कार या ठिकाणी झालेले आहेत. पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये या कोर अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन या कोर कमिटीनं आणि श्रीनिवास फाउंडेशनचे सर्व कर्मचारी समन्वयक यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पाटील, अंकिता सूर्यकांत शिंदे, अवंतिका अविनाश शिंदे, स्वाती संजय तोडकर, भाग्यश्री शंकर जाधव, भाग्यश्री शंकर जाधव यांचा व्यासपीठावर सन्मान होत आहे. प्राची शंकर शिंदे, श्रावणी दत्तात्रय जाधव, श्रावणी अशोक मवरे, सुषमा दत्तात्रय जाधव, अंजली दीपक गरुड, साक्षी मोहन कदम, स्नेहा प्रमोद पाटील, श्रेणिका अधिक विभूते, आजच्या रंगपंचमी दिवशी अनेक रंग ज्यांचे दिसत आहेत. कोणी हसतंय, कोणी बोलतंय, पण इतक्या बायका इतक्या वेळ बसून कोणी कोणाची भांडत नाही याचं आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वर्ण कोणीतरी बघतंय असं मला वाटतं. बायकांना जर गप्प बसत असेल तर काय करावं ह्याच्यावर कोणतरी निबंध लिहावा. आनंद आहे हा. सगळ्या गावातल्या बायका येतात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या बायका काय करतात, कळे असतात. कळी ज्यावेळेला खुलते ते एकदम फुललं होत क्षणात क्षणांना फुलते. ज्यांना कोणाला आज पुरस्कार रूपी पारितोषिक मिळालंय त्यांना बसल्या बसल्या काही जीवनाची आठवणीत असते.
आता कपड्यात बदल झालाय, पण पूर्वी परकर परकर. आणि मग आई म्हणे अगं पाताळीने स्वतः काम आहे ना, आता वय झालं पातळ. आता पातळ आणि पातळ, जे घट्ट असतं ते पातळ नसतं. मगापासून मी आनंदाने बघतोय, या गावात माझा जन्म झालाय. रीतिरिवाज अनेक होते, सगळे रीतिरिवाज म्हणून पहिली गल्ली, मधली गल्ली, शिंदे गल्ली, मोरे गल्ली, एकविरा देवी, कुरवडची वाट, टिळवाडीची वाट, सवाट, दिवशीची वाट, खडकात. आता बाहेर तर तुम्हाला कोणी सांगितलं नाही, कुठं आता खडकात, कशाला खडकात, कामच म्हणलं द्या. पालकात, सोनारकीत, माळ्याच्या माळाला, गाण्याच्या रस्त्याला, बोलेश्वराजवळ काय नाव आहे बघा. ती नावं ऐकली की लहानपण आठवत. आपण पळत पळत जातो, वाईट काय घेऊन येतो. आणि घेऊन आलेले जर चिंचे तुकडा असेल तर त्याचं मला आपल्याला फार मोठे वाटतं. आता हे पुन्हा द्या थोडस, दिल्याशिवाय बरं वाटत नाही. आपल्याला सापडलेलं दिल्याशिवाय बरं वाटत नाही. आणि दिलेवाल्यानं आपल्याला म्हणायपेक्षा आईला काय बया दिलंच बया, तो एक आनंद असतो. आपण किती दिलं कोणाला कळलं नाही तर असं वाटतं कुठून दिलं. देण्यात आनंद आहे, घेण्यात आनंद आहे. काय घ्यावं, मोजकं घ्यावं, झेपल जेवढे घ्यावं. आज या परिसरामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हा सण आपण साजरा करतो. कोण महिला म्हणजे कोण झाला, एखाद्या मुलाला महिला म्हणजे कोण विचारलं तर पहिला आई म्हणतो, मग थोरली असेल तर बहीण म्हणतो, आणि कुणी असेल मग ते मावशी, नंतर मामी. मामी का झुकू 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 आगीला गाडी, धुराच्या रेषा हवेत काढी, पळती झाडी पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया. मामी मोठी सुगरण, रोज रोज पोळी शिखरण, मामा मोठा तालेवार, रेशीमी गेली 1000 वार, पॅन्ट इजारी घेऊया आणि मामाच्या गावाला जाऊया. तुम्ही कधी माहेर येता आणि तुमची आई, तिचा नातू, मुलाचा मुलगा आणि तुमचा मुलगा, ह्या दोघांना घेऊन मारुतीला शर्वारी तेलवात घालायला जाते. देवा शपथ करता का तुमचा पोरगा कुठं असतो? म्हणजे शेवटचं पाणी पाजणार ते खाल्लं पडत. फरक आहे आपलं म्हणजे माझं लहानपण, बालपण, थोरपण. पण का आपण काहीतरी करण्यासाठी केलं म्हणून लोकांनी कौतुक केलं, आणि आपण दुसरं दुखवलं तर आपल्याला धरायला येतात. धरणं धरणीत काय फरक आहे? धरणी तुम्हाला धरणी मग धरणी माता, आणि मगाची निवेदिका माती सांगतात, या मातीत सोनं उगवत. मी मगाच असं आश्चर्यचकित झालोय की मारून विषयी लोक चांगलं बोलतात, माणसं धनी काय दिसतात, पण इतक्या बायका शिकल्या सवरल्या आणि काही मिळवणार आहेत म्हणून मारून धनी काय माझ्या लक्षात आता. नवरे बाजार करेल, पण बायका घरात सकाळी उठल्यापासून पेंड्या बांधण्यापासून पाठी रचेपर्यंत
आणि डोकं पाठी देईपर्यंत काम करतात आणि लवकर घराला या म्हणतात. तिचं ते प्रेम आणि वाईट सांचीपाल झाली ना अजून आली नाही म्हणलं का यष्टीत चुकली का काय. मग ते यष्टीत कडे उतरवलं ना अण्णा आमचं हे आलेत का तुमचं हे अजून विकत बसतात का. आपलं संपलं की लोकांचं विकत घ्यायचं आणि विकायचं आपलं मूळ काय. आपलं तरुण संपलं की दुसरे तरुण घ्यायचं आणि ते विकायचं आणि आपण तरुण संपलं नाही तर वड्यावर जायचं त्याची असं टाकून दिस. मी याच गावात वाढले म्हणून संपतो. गेले जवळजवळ 2 तास आपण गेल्याबरोबर शेजारी आपल्याला बघत्या काय का वय दिसत किती गोड आहे. आता गोड हा शब्द आहे जीवोडी गॉड जीवोडी गोड दोडा काय दोडा जीवोडी हा काय दोडा म्हणण्याची गंमत आहे ना ती वेगळी आहे. काय दोडा कौतुक कसं काय ग तुला निवडलं ना आमचं काय झालं. आता मोहल्ल्यासाठी आपलं काही करून दाखवा नक्की आम्ही तुमच्यावर आहे. फाउंडेशन म्हणजे काय एका विचारानं काही मंडळी एकत्र आली थोडं धन जमवलं त्यानं मग नानानं ते साठवलं आणि चांगल्या कामाला वापरलं. बायका कुंकूल येतात आणि वारकरी बुक्काल घेतात. बघितलं का बुक्काल येतो का कधी. आज मी निनाद देवात गेलो सकाळी पहिल्यांदा ते कधी वाचन चाललो बुक्का घ्यायचा आणि पहिला आता येऊ का पंढरी जातोय का नाही पण म्हणत काय गेला. तुम्ही पंढरीला गेला आणि वापस आला आपल्या गावाचा कुठतरी तर त्याचं पाय धरायचं. कारण आपली खात्री त्याने विठ्ठलाच्या पायी आपले हात लावले त्याचे हात विठ्ठलाच्या पायी त्याचे पाय आपल्या हाती तेव्हा आपला हात विठ्ठलाच्या पायावर कनेक्शन. वेगवेगळं कनेक्शन असलेली मंडळी आहेत आणि उत्तम समारंभ झालेला आहे. अनेक ठिकाणी समारंभ होतील पण हा समारंभ एका छोट्याशा खेडेगावातला शेजारी भोजन कक्ष महत्वाचं आहे. दिवसभर केलं खायला नाही मिळालं काय अनेकांचं वर्णन करत असताना प्रतिकूल परिस्थितीतून खाया प्यायलाच नव्हतं त्या काळापासून आम्ही शिकलो आणि मोठे झालो. आज माझ्या पत्नीच्या नावानं तिथं भोजन कक्ष होतो. आज हे अनेक मंडळी येतात आणि मला म्हणतात माय आम्हाला सोडायला यायचं म्हणजे खायला मुंग लावायचं आणि दारात 3 पायऱ्या सोडायचं बसवायचं हात काढायचं. मला सगळ्यात काय मिळतं पण जाणाऱ्या माणसाला किती बरं वाटतं आपण गेलो वयस काहीतरी मिळालं बोलणं झालं आणि मालकीने हळदी कुंकू लावलं आणि सोडायला कोणीतरी सोडायला पाहिजे. आणि सोडणे आणि सोडविणे यात फरक आहे. सोडणं मी असंच आपण गुरुसह सोडतो पण गाय सोडवतो कशा करता धार काढायला. पण ते दूध मिळावं ते दही लावावं ते घुसावं त्यांना लोणी मिळावं आणि ते पांडुरंगाच्या मुखात पहिलं घालावं अशी आपली परंपरा. ती परंपरा पाळणाऱ्या माझ्या गावामध्ये सगळ्यात शेवटी सत्कार करतो आपण त्याला ज्यांनी पहिल्यापासून राबलेले सत्कार शेवटी बघा व्हॉलंटियर स्वयंसेवक हे शेवटी आणि स्वयं सिद्धा पहिली सिद्धा सिद्धेश्वर
ज्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलंय आणि ते लोकांना कळलंय ते पहिल्यांदा. आता एखादं क्षेत्र राहिलेलं सोडून काढा तुम्ही, अजून नाही क्षेत्र बरी आहे. क्षेत्र का त्या क्षेत्रात येऊन अनेकांचे तुम्ही एसटी स्टँड उतरला काय पाहुणं कुठं आमच्या मुलांच्या घरात अपूर्वी चालली म्हणजे चालेलच. हा झालाच बघा एका कुटुंबातले किती मुले या स्वरूपात त्या स्वरूपात त्या स्वरूपात त्या स्वरूपात त्या स्वरूपात. आता स्वरूप म्हणजे काय? स्व आणि रूप. आपण जे रूप आहे त्या रूपाला कोणीतरी भाळतं आपल्या घरात नाव घालतं आणि त्याची साथ जन्मवून द्यायची आणि त्याच्या घराचा पाळणा हलवायचा, वंश वाढवायचा, हे काम स्त्रीचं पहिलं आहे. माता हे पहिलं नातं आहे. भगिनी हे दुसरं नातं आहे. सासू हे तिसरं नातं आहे. आजी वेगळंच करते. आजी काय करत नाही, राग आला तिकडे मारत नाही. मारू पण का आता पद्धतीने घेऊ ना, मी बघितलं म्हणून सांगतो. आजीचं प्रेम या गावाच्या महिलांनी एकमेकाला द्यावं. महिला दिनाचा कार्यक्रम अतिशय थाटात व्हावा. काही दिवसांनी माझं म्हणणं असं आहे, आणखी काय केलं आपण मठावरती व्यायामाचं साहित्य बसवलंय. माझी विनंती येत आहे तुम्हाला, टायमिंग द्या. जर 15 मिनिटं जमलं नाही तर मी म्हणत आहे तुमचं आहे नवीन स्वरूपच आहे व्यायाम. आता व्यायामामध्ये यम आहे, जर केलं नाही तर यम आणि केलं तर व्यायाम. माझं मी केलं. सारंग पटलांनी आणि काही मंडळींनी या स्वयंसेवकांनी इथल्या आमच्या ग्रामसेवकांनी सगळं उभं केलं. जा सांभाळा आणि त्यातून व्यायाम ठेवून तो गेला पण टीव्हीच्या पुढे ठेवायचा. टीव्ही पुढे काय ठेवायचं? आलं विचारलं काय काय असं आपल्या गावाला करावं. आणखी गोष्ट सगळं होतं आणि लग्न व्हायच्या अगोदर तो जो आहे ती जीवन जावा. तेव्हा दोन्ही मालकांची असं म्हणत नाही पण विनंती आहे, शेजारच्या भोजन कक्षामध्ये माईच्या नावाने भोजन कक्ष काढला. खावामध्ये खवा आहे, पदरही खवायचा असतो, किल्लेही खवायचे असतात आणि खायचे. आपण खावा, मन लावून जेवा आणि एकमेकाच्या हातात द्या. तो आधार केलं काय बरं सांगितलं माझ्या आधार पडत हे जर कोणी कोणाला सांगितलं तो फार मोठा आनंद असतो. तो आनंद मिळवा आणि माझ्या या सगळ्या सुना जाती जमाती या परंपरा बंद करतील. विश्व धर्म आहे, जागतिक महिला दिन म्हटलं, भारतीय महिला दिन नाही, जागतिक. जगातील स्त्रियांचा रंग कोणताही असतो पण ती महिला आहे, ती माता आहे, त्यांचा दिवस आहे म्हणून आजचा दिवस आपण साजरा करतोय. आपण सगळ्यांनी गेले जवळजवळ 2-2.5 तास या ठिकाणी बसून कौतुक करताय. त्याच एक आनंद आहे, तो आनंद असाच लुटला जावा आणि पुढल्या नमस्कार, मी जमीला मुलानी, शिक्षण विस्तार अधिकारी. आज माझ्या गावामध्ये मारुल हवेली गावामध्ये आज माझा सत्कार आणि अनेक भगिनींचा सत्कार झालेला आहे. आम्ही सर्वजण अतिशय आनंदी आहोत कारण सत्कार खूप दरवर्षीच होतात, परंतु आज माझ्या गावामधला, माझ्या मातीमधला हा सन्मान मला खूप मनापासून भावलेला आहे. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे
फक्त अधिकारी लोकांचा किंवा मोठ्या लोकांचा सत्कार न होता अशा स्त्रिया ज्या कृषी विभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत, अंगणवाडी विभागामध्ये काम करतायत, शिक्षिका म्हणून काम करतायत, आरोग्य विभागामध्ये काम करतायत, म्हणजे असं कोणतंही क्षेत्र इथं सोडलं गेलं नाही. सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा इथं सत्कार झालेला आहे. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्वांना आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि त्याचाही आम्हाला जीवनामध्ये खूप खूप उपयोग होणार आहे. या सत्कार सोहळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे की अगदी लहान मुलींपासून ते अगदी वृद्ध महिलांपर्यंत सर्वांचा सत्कार झालेला आहे. हा एक बाब खूप महत्वाची आहे आणि अतिशय आपुलकीनं हा सोहळा आज सगळ्यांना भेटायला मिळालं आणि त्यामुळं मनामध्ये अतिशय आनंद लहरी निर्माण झालेल्या आहेत. आज जी प्रेरणा मिळालेली आहे या प्रेरणेमुळे असं वाटतंय की अजून पुढचं काम जे आहे ते अतिशय अजून उत्कृष्ट करावं. म्हणजे जी महिलेला गरज असते प्रेरणेची आणि शाबासकीची थाप ही जी गरज असते ती आज निश्चितपणे पूर्ण झालेली आहे. आमच्या या आपल्या प्रेरणेमुळं आम्ही निश्चितच पुढचं काम अतिशय चांगलं करू आणि मारोल हवेलीचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. श्रीनिवास फाउंडेशनचा मी आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. माझं नाव क्रांती सारंग पाटील, पोलीस निरीक्षक, सध्या कार्यरत आहे. विशेष शाखा 1 CID मुंबई. गेली 15 वर्ष झालं मी कार्यरत आहे. माहेरी सत्कार होतो पण आपल्या सासरी सुद्धा कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मिळणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मला आज सांगताना हे खूप आनंद होतोय की श्रीनिवास फाउंडेशन तर्फे आज हा जो सत्कार झाला हा केवळ एका स्त्रीचा नाही, तिच्या स्त्रीत्वाचाही सन्मान आहे आणि अगदी प्रशासकीय सेवा नाही की अगदी तळागाळातून ज्या कार्यरत आहेत, ज्यांना उभारी मिळण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या प्रयत्नांना यश देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि मला याचा खूप खूप आनंद आहे आणि अभिमान आहे. माझ्या सासरकडून एक ह्या गावची स्नुषा म्हणून माझ्या पाठीवरती जी कौतुकाची थाप मला मिळाली ती मला अतिशय प्रेरणादायी आहे आणि इथून पुढे माझ्या ज्या सर्व्हिसमध्ये मला जेवढी उत्तम कामगिरी करता येईल तेवढं मी करेन आणि माझ्या गावाचं नाव जेवढं मोठं वरच्या पदावरती नेता येईल तेवढा मी प्रयत्न करेन. सर्वांचे खूप खूप आभार. हा कार्यक्रम घेतला श्रीनिवास फाउंडेशन तर्फे आधार. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. 16 वर्षापूर्वी MPSC परीक्षा पास झाल्यानंतर मान्य श्रीनिवास पाटले यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता आणि त्यांच्या उपस्थितीत आज 16 वर्षानंतर पुन्हा याच गावी त्यांच्या उपस्थितीत माझा सन्मान झाला. ही माझ्यासाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर दुल्हन मुलानी. मी गायनेकोलॉजिस्ट आहे, एक स्त्रीरोग तज्ञ आहे. मारुल हवेलीची मी कन्या आहे आणि मी सध्या कराडमध्ये माझं एक मॅटर्निटी हॉस्पिटल चालवत आहे. ज्या मातीने आपल्याला आपल्या आई वडिलांना घडवलं आणि ज्या मातीशी आपली नाळ जुळलेली आहे अशा ठिकाणी जेव्हा आपला सत्कार होतो तेव्हा खरंच आपलं मन अभिमानाने भरून येतं. मी खूप खूप आभारी आहे श्रीनिवास पाटील फाउंडेशन आणि ग्रामपंचायत मारुल हवेली युवा 360 यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो आदिशक्ती मारुल हवेलीची हा कार्यक्रम होत आहे आणि विविध स्तरांवरील महिलांचा जो सत्कार होत आहे ते बघून मारुल हवेलीचं खरं हे ऐश्वर्य आज आपल्याला बघायला मिळत आहे. त्यासाठी मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अस्मा राजसेन मुलानी, मारुल हवेली. मी गेले 32 वर्ष इथंच मेडिकल वैद्यकीय सेवा देत आहे. मला आजचा खूप अभिमान वाटतो की माझ्या गावात माझा सत्कार होत आहे. तोही बाबा आणि वहिनी साहेबांचे खूप खूप आभार आणि अशा माझ्यासारख्या बऱ्याच माझ्या गावातल्या महिला आहेत की ज्यांचा आज सत्कार झाला. खूप अभिमान वाटला. थँक्यू बाबा, थँक्यू वहिनी साहेब. मी डॉक्टर रागिनी प्रकाश गरुड. मी गेली 10 वर्ष झाले प्रॅक्टिस करते मारुलमध्ये. बाबा आणि बहिणींनी जो आमचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. व्यासपीठा शेजारी उपस्थित राहावे. आपला सन्मान स्वीकारत आहे. मारुल हवेली गावामध्ये बचत गटाचे उल्लेख. यानंतर समृद्धी महिला बचत गट.
महिला बचत गट व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान होत आहे. प्रेरणा महिला बचत गट, सद्गुरू महिला बचत गट, ओमकार महिला बचत गट. पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. सद्गुरू प्रेरणा महिला बचत गटाचा सन्मान होत आहे. सन्मान होत आहे. आनंदी महिला बचत गट, रोहिदास बचत गटाचा सन्मान होत आहे. आदर्श महिला बचत गट. भगवान श्री शंकराच्या पवित्र साक्षीने घडलेल्या या दिव्य परिसरात आज आपण मारू हवेली येथील विविध विकास कामाच्या लोकार्पण समारंभ व आदिशक्ती मारू हवेलीची महिला सन्मान व गौरव सोहळ्यासाठी जमलो आहोत. या श्री परिवार प्रस्तुत श्री निवास फाउंडेशन, ग्रामपंचायत मारू हवेली व युवा 360 डिग्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील मान्यवर माननीय श्रीनिवास पाटील साहेब, आदरणीय बाबा तसेच आदरणीय वहिनी साहेब यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आपल्याला कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. आपल्या उपस्थितीने व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे आजचा सोहळा अधिकच अर्थपूर्ण आणि सन्माननीय झालेला आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत, ज्यांच्यामुळे कार्यक्रमाची खरी शोभा वाढली आणि कार्यक्रम अर्थपूर्ण झाला. असे सर्व सन्मानमूर्ती तसेच मारू हवेलीतील उपस्थित सर्व महिला भगिनी, महिला कोर कमिटी समन्वयक, युवती कोर कमिटी समन्वयक यांचे मनपूर्वक आभार.